ह्या सासाचं मायलय ग कोडर काम केलं तवा लागते गोड. मी पण मोबाईल घेऊन बसते पण काम बी आवडते. सुनबाईच्या हातात फोन न सासू करते घरात काम. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. अग राजाला राणी सांगती गोठीन बलिली बाई मेकअपसाठी. बलिली बाई मेकअपसाठी न सासूबाई गॅसवर पोळ्या लाटी. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. वरण भात केलाय शिरान सासून आवरील सरासरा. वरण भात केला शिरा ग सासून आवरील सरासरा. चिवडा बर्फी काढिली शेवण सुन म्हणी आत्याच्या हाताला चव. चिवडा बर्फी काढिली शेव ग सुन म्हणी आत्याच्या हाताला चव. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. सासूचा विचार करीना कोणी न घाशीती भांडीवरी नळाचं पाणी. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. ह्या सासाचं मायलय ग कोडर काम केलं तवा लागते गोड. ह्या सासाचं मंगलय बाई कोडर काम केलं तवा लागते गोड. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. सासूला सांगता येईना कुठं धरली पंढरीची वाट. मग सासूला सांगता येईना कुठं ग धरली पंढरीची वाट. म्हणी एक इसरंतीची जागा तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. म्हणी एक इसरंतीची जागा तिथंच दिसती, हातात फोन सुन पलंगावर बसती. हातात फोन सुन पलंगावर बसती. कसं वाटलं आता त्या सांगतील गीत. खूप छान सुंदर एकदम सुंदर. हे गीत ऐकून तुम्हाला काही वाईट वाटलं की बाबा सुना फक्त फोन बघत बसतात? नाही नाही, तसं काही नव्हतं. गीत ऐकून आम्हाला छान वाटलं. दोघं बाजूंनी गीत होतं ते, सासूसाठी पण आणि सुनांसाठी पण होतं ते. खूप छान ताई. आज म्हणजे इतका योग आला ना, म्हणजे वाटलं नव्हतं तुम्ही आमच्याकडे याल व असं म्हणजे भेटाल तुम्ही आम्हाला. पण आज खरंच खूप छान, तुम्हाला बघून खूप छान वाटलं. सुंदर झालं गाणं एकदम. आणि जो उल्लेख केलाय तो पण तसाच आहे. काही सुना तसंच करता, मी पण घेऊन बसते. मी पण मोबाईल घेऊन बसते पण काम बी आवडते. ताई गीत अप्रतिम झालं. पण असं आहे की आमच्या सासवा पलंगावरही राहता, आम्ही काम करतो. पण ज्या सुना बघता मोबाईल त्यांनी यातून बोध घेतला पाहिजे आणि सासवांना आराम दिला पाहिजे. बघा तुम्ही पण वेळेपुरता बघा.